आजची पत्रकार परिषद खरं म्हटलं तर ज्या विषयावर सातत्याने आमच्यावर टीका होते कि ये लोग हिंदू मुसलमान करते, धर्म धर्म के बीच में झगड़ा लगाते, त्या विषयासंदर्भात खरं म्हटलं तर प्रकाश टाकण्यासारखी आणि विचार करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानीन की त्यांनी आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला आणि आज त्यांच्याचमुळे हे सगळे जिहादी ज्यांच्यासाठी त्यांच्या धर्मापेक्षा काही मोठं नाही, जिहाद करणं आणि गजवाई हिंदच्या अंतर्गत या देशाला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवणं, या अंतर्गत हे जे काही लँड जिहाद, लव जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे। जवळपास 15 पीडित मुली आतापर्यंत येऊन तक्रार दिलेली आहे। मी आपल्याही निमित्त आपल्या माध्यमातून हे आवाहन करीन की आमची ही पत्रकार, काल गोपीचंद पडळकरजी पण बोलले आहेत पुण्याला, आमच्या ह्या पत्रकार परिषद ज्या आमच्या हिंदू माता भगिनी बघत असतील, ज्या पीडित आहेत, त्यांनी पुढे यावं, हिम्मत दाखवावी। सरकार म्हणून तर आम्ही तुमच्या बरोबर आहेतच, पण एक हिंदू म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत। हे जिहादी तुमचा काहीच वाकडा करू शकत नाही, हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो। पण समाज म्हणून कधी आपण ह्याबद्दल विचार करणार आहोत की नाही? काल जेव्हा त्या जिहाद्यांना कोर्टामध्ये आणलं गेलं तेव्हा 600 लोक जमले, 600 लोक त्यांच्या समर्थनात, 600 की ह्यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका। त्या याकूब मेननच्या अंत्ययात्रेला गर्दी जमते, हे जिहाद करणाऱ्या लोकांच्या मुलांच्यासाठी गर्दी जमते, तरी आम्ही भाईचाराबद्दल विचार करायचा, तरी आम्ही सर्व धर्म समभाव आहे असं बघायचं। मग आपल्या धर्मामध्ये आपल्या धर्माची बदनामी करणारे अगर हे काही करंट लोक आहेत, त्याबद्दल आपण भूमिका घेणार आहोत की नाही? मग आपण कशाला त्यांच्या समर्थनात उतरतो? एका बाजूला जे काही खराचं जे प्रकरण सुरू आहे, त्याच्यामुळे जे काही हिंदू समाजाची काय बदनामी जी होते, आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारने, आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी धर्माधर्मामध्ये भेदभाव केला नाही। खराच्या समर्थनात जेव्हा त्याला कोर्टात घेऊन जात असताना, पोलिसांकडे घेऊन जात असताना कुठले हिंदू समाजाचे लोक उतरले? काही 500-600 लोक जमा झाले
आता ह्या नाशिकच्या प्रकरणाच्या निमित्ताने कुठे गेले ते अब्बू आझमी, कुठे गेले ते जितुद्दीन, का थोबाड बंद करून बसलेले आहेत? कुठे गेला तो हैदराबादचा? कुठे गेली तिची हिरवी पिल्लावळ महाराष्ट्रामधली? का बोलत नहीं कि ये अगर हमारे धर्म के बारे में अगर कुछ गलत करते होंगे तो इनको भी सजा मिलनी चाहिए, हमारे धर्म का कोई भी बदनामी नहीं करना चाहिए? घ्या भूमिका, हिम्मत असेल तर चांगल्याला चांगला म्हणा आणि वाईटाला विरोध करा. मी तर मागणी करेन या नाशिकच्या प्रकरणामध्ये जे काय संबंधित HR आहेत, एक महिला आणि पुरुष आहे, त्यांच्यावर पण केस दाखल घेतली पाहिजे. तुमच्या ऑफिसमध्ये हे सगळे प्रकार सुरू होते, धर्मांतर करण्याचे कार्यक्रम चालू होते, हिंदू मुलींचे आयुष्य खराब करण्याचे कार्यक्रम सुरू होते, तर तुम्ही काय करत होता? काही मुंबई असो अन्य भागातले पण काही ऑफिसमध्ये असं काही वातावरण असेल, MNCs मध्ये असं काही वातावरण असेल तर तरी पुढे यावं, भूमिका घ्यावी, माहिती पोलिसांकडे पोचवावी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपर्यंत पोचवावी. आमची जबाबदारी आहे. कोणाचाही पाकिस्तानामधला अब्बा आला तरी त्याला वाचू शकणार नाही, मी आता तुम्हाला सांगतो. हे बघा यांचा भाईचारा, हे बघा. मग आम्हाला सांगितलं जातं हिंदू मुसलमान का करता? अतिरेकी पण ह्याच कपड्यात भेटतात आणि जिहादी पण ह्याच कपड्यात भेटतात. सगळेचे सगळे एकाच धर्माचे कसे? सब जिहादियों का अब्बा पाकिस्तान में कैसे बैठा हुआ है, मोहम्मद अली रोड में कैसा बैठा हुआ है, बहरामपाड़ा से कैसा है? मग अशा पद्धतीचे जिहाद करणारे जे लोक आहेत त्या लोकांना आमचं हे राज्य सरकार, आमच्या देवाभाऊचं राज्य सरकार सोडणार नाही. पण आम्हाला ह्या निमित्ताने जे जे इस्लाम धर्म स्वीकारणारे जे लोक आहेत, तुमच्या धर्मामध्ये असे काही जे जिहादी लोक आहेत त्यांना तुम्ही थांबवणार आहेत की नाही? त्यांच्याबद्दल भूमिका घेणार आहात की नाही? आमच्यातलं कोणी त्या खरातला समर्थन करत नाही. आम्ही तो उलटो बोलतो, त्याला फाशीवर लटका पाहिजे. तर आमच्या हिंदू माता भगिनींना ज्यांनी आयुष्य खराब केलं त्याला करा, जेवढी कडकची कडक शिक्षा द्या. ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. मग तीच भूमिका या जिहादांना समर्थन करणारे, यांचा धर्म किंवा इस्लाम मानणारे लोक करणार आहेत की नाही, हा प्रश्न ह्या निमित्ताने मला विचारायचा. ज्या पद्धतीने ही अशी प्रकरणं जी आहे ती वाढत आहेत, जो कायदा आपण आणतोय धर्म स्वतंत्र कायदा, त्या अंतर्गत ही सगळी जी कारवाई आहे ती वेगानं होणं गरजेचं आहे का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच आहे. काल ज्यापासून हे प्रकरण बाहेर आलं, नाशिक पोलिसांकडे गेलं, बघा किती म्हणजे सगळ्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यांना जी जी काय शिक्षा द्यायची आहे ते सुरू झालं. पण आमचा एवढेच मुद्दा आहे की अजून लोकांनी बाहेर यावं. हे फक्त 15 मुली आमच्यापर्यंत संपर्कात आलेल्या डिपार्टमेंटच्या. माझं म्हणणं आहे की ज्या ज्या MNCs आहेत, मुंबई पुणे जिथे असतील तिथे जिथे काय काय अशा प्रकारे चालू असेल तरीही संपर्क करावा. अजून जास्त भगिनींनी पुढे यावं, त्यांनी संपर्क करून आम्हाला सांगावं असे काय प्रकार चालू असतील का. 100% संरक्षण दिलं जाईल, 100%. हा देवाभाऊचा महाराष्ट्र आहे, इथे कसली चिंता करायची गरज नाही, फक्त हिंमत दाखवणं गरजेचं आहे. बोले ज्या पद्धतीनं एक मोडस ऑपरेंडी आता पाहायला मिळाली, आतापर्यंत खरं तरी अशिक्षित किंवा या वर्गामध्ये पाहायला मिळत होतं, मात्र कॉर्पोरेट सारख्या ठिकाणी अशा गोष्टी घडतायत आणि समोर आलं.
येत्या काळात तुम्ही आवाहन तर करताय की लोकांनी समोर यावं, पण अनेकदा भीतीपोटी आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून किंवा सरकारकडून अशा पद्धतीचं काही कोम्बिंग ऑपरेशन केलं जाईल का? कारण पुणे असेल, ह्या नवीन सगळ्या आयटी सेक्टरमध्ये प्रचंड मोठी संख्याही आहे. समोर येणं बघा, जेव्हा आम्ही बोलतो की व्यवहार आणि खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, ह्याची कारणं आहेत. नोकऱ्यांना लावत असताना पण या एमएनसींनी, या कंपन्यांनी काळजीपूर्वक लावलं पाहिजे. म्हणून मी बोललो त्या एचआरची पण चौकशी, त्याच्यावर पण केसेस घ्या. कारण का या जिहाद्यांची डोक्यामध्ये 24 तास गजवाई हिंदच आहे, दुसरं काहीच नाही यांच्या डोक्यामध्ये. म्हणून जिथे जिथे ह्या पद्धतीचे प्रकार आहेत सगळीकडे चौकशी करणं ही आता काळाची गरज आहे. मग आता एमएनसी मध्ये कोम्बिंग ऑपरेशन कितपत करू शकतो हे पोलीस खात्याच्या संदर्भात आहे. पण माझं म्हणणं आहे की हे जिहाद कशा कुठल्या बाबतीत करत नाहीत सांगा तुम्ही मला. खरेदीमध्ये करता, डिलिव्हरीमध्ये करता. त्यात आमचे किरीट भाई उचलतात ना डिलिव्हरी बॉयचा विषय, तो पण असाच आहे. प्रत्येक बाबतीमध्ये गजवा हिंदच्या अंतर्गत याला देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं, हिंदूंची संख्या कमी करायची, जिहाद करायचा. आज तर ह्यांच्या 24 तास कार्यक्रम आहे आणि म्हणून या हिरवाट सापानं ठेचण्याची गरज आहे. आम्ही बोलल्यावर या लोकांना मिरच्या लागतात, तेव्हा मोठी भाईचारा आठवणी देते. आमच्यातले काही लोक पोलीस स्टेशनमध्ये आमच्यासाठी बसतात. मग आता सांगा ना, मुंब्राच्या सभेनंतर जे काही केस टाकणारे आता जावं ना यांच्या विरोधात केस टाकायला, आम्हालाही बघून दे. सांगितलं की जेव्हा कोर्टात नेले त्यावेळेस 600 रुपये जमा झाले होते, यांना देखील या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई केली. वॉच आहे ना, कुठले 600 जमले, कुठल्या मशिदीतून आले, कोण कोण मुल्ला मौलवींनी, त्यांना सगळ्यांवर लक्ष आहे. उलट 600 अजून बाहेर या बिळातून, आमचं म्हणणं आहे और बाहेर आ जाओ ताकि हमारा काम आसान हो जाएगा. अकोल्यामध्ये सुद्धा असा एक प्रकार जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो, ज्यामध्ये नाशिकमध्ये अकोल्यातले वारंवार सगळी प्रकरणं जी आहेत ती तर समोर येतात. त्यासाठी तर राज्यामध्ये हिंदुत्वाचं विचाराचं सरकार आहे ना. विकासाच्या पेक्षा सुरक्षा. आज जिहाद संपवणं, जसं मी काल बोललो, जिहाद मुक्त महाराष्ट्र करणं. मग प्रत्येक ज्या ज्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे जिहाद हे लोक करतायत त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचणार. वक्त वक्त की बात है, सबको मिट्टी में मिला देंगे जिहाद करने वालों को. साहेब, कॉर्पोरेटमध्ये जॉईनिंग करताना एक सिग्नेचर घेतली जाते एम्प्लॉईज कडून की अशा प्रकारच्या पद्धत जर काही झालं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही, सिग्नेचर करून घेतली जाते एचआर कडून. तर याविषयी तुम्ही काय? म्हणून तर एचआर नॉर्म्स आता बदलायची गरज आहे. म्हणून तर मी एचआर वर चौकशी करायची मागणी करतोय ना. कारण का ह्या एचआरच्या लोकांकडून काही प्रोत्साहन दिलं जाईल ना, दिलं जात असेल तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे. मी तर ह्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हिंदू मुलांना पण सांगेन, तुम्ही पण लक्ष ठेवा भावांनो, काय चाललंय ते. तुमच्या नजरेसमोर या गोष्टी होत आहेत, आमच्या मुलींचं आयुष्य खराब करतात आणि तुम्ही काहीच बोलत नसाल तर मग तुमच्याकडून पण अपेक्षा नाही उरणार. फंडिंग बद्दल प्रश्न आहे की हा जो काही गुन्हा घडला याच्यासाठी काही फंडिंग आलंय असं काही? चौकशी सुरू आहे टप्प्याटप्प्याने. नाशिक पोलीस फार बारकाईने ही टेस्ट केस आहे, एक समजून घ्या. कॉर्पोरेट जिहादच्या निमित्ताने ही टेस्ट केस आहे. काय होतं आता, उदाहरण गेमिंग जिहाद बद्दल आम्हाला मुंब्रामध्ये कळलेलं की कसं गेमिंगच्या माध्यमातून जिहाद केलं जातं, लहान मुलांच्या मतपरिवर्तन केलं जातं. तसंच ह्या बाबतीमध्ये त्यांना पैसे कोण, आता उदाहरण मी जसं तुम्हाला लव्ह जिहादसाठी मुलांना मेनू कार्ड दिलं जातं की ह्या समाजाच्या मुलीला तू अडकवलंस एवढं, या धर्माच्या मुलीला अडकवलंस एवढं. तसंच ह्यांच्या मागे पैसे लावणारे कोण आहेत, पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा, त्यांच्या सगळ्यांचा अभ्यास सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्यांपर्यंत पोहोचणार. सर, या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही एसआयटी संदर्भात एक स्थापना करण्याची काही मागणी वगैरे करणार? बघा, आमचे मुख्यमंत्री साहेब आणि आमचे पोलीस खाते याच्यावर फार बारकाईने काम करू नये. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज भासेल, आता खरंच प्रकरण आपण बोलायची काय गरज लागली काय, साहेबांनी स्वतःच एसआयटी लावली. तर म्हणून सरकार सतर्क असल्यामुळे ना त्याची चिंता करू नका. प्रवीण तोगडे यांनी जळगावमध्ये विधान केलेलं आहे. प्रवीण तोगडे यांनी जळगावमध्ये एक विधान केलेलं आहे की ज्या पद्धतीने शुक्रवारी नमाजला गर्दी होती त्याला प्रत्युत्तर हे मंगळवारी हनुमान चालिसाने देऊ आम्ही. हरकत नाही, प्रत्युत्तर द्यायचं असेल तर हरकत. फक्त नमाज कुठे पडता त्याच्यावर आहे. रस्त्यावर